मुदखेड येथे प्रत्येक रविवारी जनावरांचा बाजार भरतो। त्यात जिल्हाभरातून शेतकरी व्यापारी जनावर खरेदी विक्रीसाठी आणतात। पण 19 जुलैपासून नांदेड जिल्ह्यात खाटी कुरेशी समाजाने एक बैठक घेत जनावरे खरेदी न करण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला। त्यामुळे भर पावसाळ्यात शेतकऱ्यांचे जनावरे कोणीच विकत घेत नसल्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक माध्यम प्रतिनिधींना बोलताना व्यक्त करत राज्य सरकारने या मागणीकडे विशेष लक्ष देत तोडगा काढण्याची अपेक्षा यावेळी शेतकऱ्यांकडून व्यक्त केली गेली। सविस्तर वृत्त असं आहे की शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली जनावरे परिवहन करताना बजरंग दलसह इतर संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यात जनावरांच्या वाहतुकीचे वाहन अडवून परिवहन करणाऱ्या लोकांना मारहाण करत परिवहन करत असलेले जनावर पोलिसांच्या स्वाधीन करून त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यासाठी भाग पाडतात। त्यामुळे खाटी कुरेशी समाजाला आर्थिक नुकसानीचा फटका सहन करावा लागतो। राज्यभर खाटीक समाजाने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांच्यावर होणाऱ्या वाहतूक अडवणं, अतोनात मारहाण, शोषण आणि आर्थिक कोंडी करून अडचणीत आणत आहे। या सर्व समस्यांसाठी जनावरांची खरेदी न करण्याचा एकमताने निर्णय घेत शासनाच्या परिपत्रकानुसार ठरवण्यात आलेल्या जनावरांच्या कत्तली न करण्याचा आणि खरेदी अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा एकमताने निर्णय घेतला असून जोपर्यंत राज्य सरकारकडून ठोस पावलं उचलण्यात येणार नाहीत तोपर्यंत खाटी कुरेशी समाजासह शेतकऱ्यांना सुद्धा आर्थिक फटका सहन करावा लागेल अशीच परिस्थिती दिसते आहे आणि सरकारने यांच्या मागण्यांकडे लक्ष देत लवकरात लवकर योग्य ते निर्णय घेत मार्ग काढावा अशी अपेक्षा केली जाते। मेरा नाम सैयद जुबेर सैयद हुसैन। मी बैल आणलो घरगुती विकायला इथं बाजारमध्ये। सकाळपासून एक गिऱ्हाईक नाही। घेणार म्हणाले गाड्या धराले बजरंग दलवाले, त्याच्यामुळे भाव पडला बघा। जे बैल घेऊन आला त्याला किमान भाडं किती आहे आणण्यासाठी? 3000 रुपये भाडा आहे मला। आता येथून वापस नाही आला पुरते का अजून वापस आणावं येतं विकायला। येतं कोणी गिऱ्हाईक नाही। आता काय करेल शेतकरी? आपलं नाव काय? मारुती रामाधन घरे। कुठले आहोत आपण? बत्कलवाडी। आज बाजार कुठला आहे? आठवडी बाजार। आज आठवडी बाजार मुखेड। काय घेऊन आलात आपण? बैल। कसा आहे भाव? काय भाव काहीच नाही सर, भाव उतरलेला आहे। 80 मध्ये बैल मागत आहेत आमची। आपण कितीला घेतलं होतं त्यावेळेस घेतलं होते ₹1,00,000 बैल। आता कसं होणार तुम्ही उभा ते आणा, कसं आणा नांगरची वखरची कोणतेही चालू शकते। म्हणजे भाव नाही का बैलाला? बैलाला यावेळेस भावच नाही। काय नाही की शासनाला देखील आता सध्या या बंद म्हणल्यामुळं बैलावर निर्यात की बंदी आणलेली आहे, तर त्याबद्दल आपली शासनाला काय प्रतिक्रिया? शासनाला काय म्हणणार आपण? नाही बाहेरचे नाही बैल जाऊ नयेत, शेतकऱ्याला फक्त बैल जावं अशी माझी तुम्ही विनंती आहे। शेतकरी किती मध्ये मागत आहेत आता? शेतकरी मागत आहेत किती मध्ये? 80-85 मध्ये। मग अजून भाव वाढवायला पाहिजे शेतकरी असं? नाही वाढवायला पाहिजेत भाव, शेतकऱ्या संघटनेने वाढवायला पाहिजेत भाव अशी माझी विनंती आहे। मामा आपलं नाव काय? माझं नाव मानिका खंडूजी भोसले, राहणार कळगाव। माझी जोड आहे 1,00,000 रुपयाची। काही बंद म्हणल्यामुळे कोणी घेऊ शकणार आले, सगळ्याला योग्य भावाने विक्री व्हावं आणि आम्ही शेतकरी त्याच्यापासून वंचित राहू नये हे सगळं आमचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे। असं असेल तर योग्य आहे। काही लोकांना बंदी, काही लोकांना चालू म्हणतील तर आमचं शेतकऱ्याचं मार्केट पडून जाईल आणि त्यावेळेस कोणी आम्हाला घेऊ शकणार नाही। त्याच्यामुळे सगळ्यांना मिळून घ्यावं। सरकारला काय मागणी करणार? सरकारला मागणी की एक खुलं विक्री व्हावं अशी आमची एक व्यवस्था आहे, तर आम्हाला पैसे योग्य भावाने मिळतील। आमचा माल कोणी घेऊ शकणार, उद्या कोणी घेऊन गेलं तर आम्ही कुठे येऊन विकावं याची आम्ही पूर्ण शेतकऱ्यांना सगळ्यांची समस्या ही आहे। तुम्ही काय विक्रीसाठी काय आणलं? बैल आणले स्वतःचे आहेत। त्यावेळेस काय भाव होता तुमच्या बैला? त्या बैलाचा तो होता 90,000 भाव। आता एक ढाला विकायची जोड आहे। आता 80च्या 75च्या मध्ये मागाले। हे असं मार्केट डाऊन झाल्यामुळं याच्यामुळे सगळ्यांना योग्य भावानं हे माल खरेदी केला जावं आणि शेतकऱ्याला समस्या सुटावं आमचं असं म्हणणं आहे।
भाव बरा आहे का नाही आता सध्या? आता भाव आता मार्केट पडल्यामुळे भाव कमी आहे. कोणतं मार्केट पडलेलं आहे? हे आता असं बाकीचे धंदे पण त्यांनी नाही केले पाहिजे. रस्त्यानं त्रास व्हायला लोकांना, गाड्या भरायली. काय तुम्ही आपल्या शासनाला याच्यातून काय उपाययोजना काढण्यासाठी? शेतकरी असं मरून जाईल ना. शेतकऱ्याच्या ढोरावर झालं सगळं. धंदा व्यापार जर बंद झाला ढोर कोण घेईल? शेतकऱ्या सगळ्या अडचण लागल्या. शेतकऱ्याची अडचण आहे सगळी. सगळे लोचे आहे ना. काय काय म्हणतात? चुकून आणायची चाकारी 3,000 भाडा आहे. आता इथे बैल समजा एक 10ला 15ला 20ला विकायचे ते बैल इथं कोणी मागायला तयार नाही. आता चालवायचं कसं? आणि पुन्हा बैल गाडी टाकली की काय झालं, पुढे पोलीसवाडी खबरली आणि बजरंग दल दाखली राहतात का शेतकऱ्याला व्यवसाय केलेली ते आडवायला गाड्यावरला कुठं आहे. आता नेऊन निघायचं कुठं असं झालं. अडचणी आता ढोर विकल्याशिवाय दाखवतच नाही ना. खत बियाणं हे कानं चालणार आहे. व्यवसाय बंद झाल्यामुळं तुम्हाला अडचणीत आहे ना. शेतकऱ्यावर पडू शकते. आलंच कोणी नाहीच ना, कोणी मिळत नाही ना. पाठपासून बिनबाकीच आहे. मागील 2 आठवड्यापूर्वी कसा भाव होता आणि आज चांगला होता ना. हेच बैल मागले होते. 40ला मागली होती बैल. आता झालं आता 1,7ला मागणं आहे. दलाली पुढे भाडं असं व्हायला ना सगळं. या चॅनलच्या मार्फत आपण शासनाला काय सांगणार आहोत? आता चालू करावं असं बजरंग करायला हे बंद करून बाजार चालू राहते सगळे जसे होत तसे. बाकी काय आमच्या अपेक्षा एवढीच असते. शेतकऱ्याच्या याच्यावरच आहे ना व्यवसाय. गाय घ्यायची, मोठं करायचं, विकायचं, आणायचं आणि दाखवायचं परपंच. दुसरं काय? समजा घेणारच बंद झाले तर आम्ही कुठून नेऊन विकणार? भाडं लागलं वापस नाही. भाडं लागायचं लागलं 2,000 रुपये लागायचं लागला. ही गाड्या जवळच्या पण काही नाही. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.